24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत। सर, सुकाणू समितीनं काय साध्य केलं? ठीक आहे, खरीप हंगामाच्या तोंडावर सरकारनं या घोषणा केल्या, तर शेतकऱ्याला थोडंसं दिलासा मिळेल, कारण आजपासून पीक कर्ज मिळण्यास शेतकऱ्याला, बळीराजाला पीक कर्ज मिळणार आहे, हे एक महत्त्वाचं थोडासा दिलासा मिळणार आहे। मात्र हे सगळं जो आपण गेल्या काही दिवसांपासून जे घडामोडी बघतोय राज्यामधल्या आणि आजचा निर्णय, तर ह्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीने काय साध्य केलंय असा सवाल आपण उपस्थित करू शकतो। तुमचं या सर्व घडामोडींवर काय विश्लेषण आहे? सुकाणू समितीने काय साध्य केलंय हा खरोखरच प्रश्नचिन्हच आहे। त्याचं कारण थकबाकीदार जे शेतकरी आहेत त्यांना कर्ज मिळायचा मार्ग मोकळा झाला, हा एक नवीन मुद्दा सोडला। बरोबर। तर या व्यतिरिक्त सरसकट कर्जमाफी करता निकष जे ठरवायचे त्याकरता एक समिती नेमली जाईल, ही चर्चा तर फार पूर्वीपासून होती। दुधाचे भाव 20 तारखेच्या पूर्वी ठरवले जातील, आता 11 तारीख ओलांडलेलीच आहे आपण, म्हणजे 12 तारखेपर्यंत पोहोचलोच आहोत। मग या व्यतिरिक्त या सुकाणू समितीने नेमकं काय मिळवलं? इतका प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त, जणू काय पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्येच चर्चासत्र चालू आहे की काय असं वाटतं। एकमेकांचे एरवी सत्तेचे सोयरीक असलेले हे सगळे एकमेकाला भेटण्याकरता एवढा पोलीस बंदोबस्त, एवढा गाजावाजा कशा करता पाहिजे होता? एवढ्या लाखो लिटरचं दूध, एवढ्या हजारो किलोच्या भाज्या खरोखरच वेस्ट करायची गरज होती का? या सगळ्याचा प्रश्न मला आता पडलेला आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील आपल्या रोखोक कार्यक्रमात आले होते, त्यात त्यांनी जाहीर केलं होतं। या व्यतिरिक्त आज फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळेल या व्यतिरिक्त काही फार पदरात पडलेलं आहे असं मला वाटत नाही। पण एका गोष्टीचं क्रेडिट मात्र सुकाणू समितीला द्यायला हवं की सुकाणू समितीने नेटाना हा प्रश्न लावून धरला, एवढं मात्र क्रेडिट त्यांना आज द्यावं लागेल। उदय सर, आणखीन एक मुद्दा आहे की आपल्या राज्याची आर्थिक स्थिती तशी काय फार काही खूप चांगली आहे अशी नाही, तर मग ही कर्जमाफी करताना थोडक्यात सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सरकार ह्याची अंमलबजावणी कशी करते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी योग्य प्रश्न आहे। सुधीर मुनगंटीवार जेव्हा रोखोक कार्यक्रमात सामील झाले होते तेव्हा मी त्यांना पहिलाच प्रश्न असा विचारलेला होता की आता प्राधान्यक्रम काय आहे, बुलेट ट्रेन हा आमचा प्राधान्यक्रम आहे का? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे विचारलं होतं की बुलेट ट्रेन किंवा मेट्रो किंवा समृद्धी मार्ग आल्यानंतरच तुम्हाला हे प्रश्न सुटतात का, असा एक प्रतिप्रश्न त्यांनी मला केला होता। एक प्रकारे या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न त्यात झालेला होता। परंतु राज्याची आत्ताची आर्थिक परिस्थिती, परंतु ही कर्जमाफी करणं, ही शेतकऱ्यांना दिलासा देणं हे तितकंच महत्वाचं होतं। कारण वातावरण चिघळलं यापेक्षा सुद्धा दुसरा कोणताही पर्याय आता राज्य सरकारसमोर शिल्लक नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही बर्डन ऍडिशनल येणार आहे, हा जो काही बोजा पडणार आहे, तो बोजा सहन करणे आणि त्याकरता इतरत्र कर माध्यमातून कर वाढवणे याच्या पलीकडे दुसरं काही सरकार करू शकेल असं आता मला वाटत नाहीये। एकूणच उत्तर प्रदेशच्या निकालानंतर तिकडे कर्जमाफी जाहीर झाली, 36,000 कोटी त्या राज्याला परवडत नसताना सुद्धा त्यांना द्यायला लागले। त्याच्यानंतर आपल्याकडे एक स्पर्धा चालू झालेली आहे आणि ती स्पर्धा आहे पहिले कोण कर्जमाफी करत आहे, आणि त्या दुर्दैवाने आपणही सहभागी होतोय। हे काही आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून काही चांगली गोष्ट नाही, परंतु असं विधान केलं की तुम्ही शहरी आहात आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि सगळ्यांनाच मिळाली पाहिजे असं म्हटलं की तुम्ही शेतकऱ्यांचा कळवळा असलेले ग्रामीण कैवारी आहात, अशी दुर्दैवानी विभागणी आपल्याकडे होते। ती गैर आहे असं माझं मत आहे। असे निर्णय हे आर्थिक शिस्तीचे, अर्थशास्त्राच्या नियमांचे धरून घ्यावे लागतात। ते पॉप्युलिस्ट निर्णय, लोकप्रिय निर्णयाच्या मागे सरकारने लागणं हे दुर्दैव आहे। अगदी बरोबर, त्यांची अपरिहार्यता आहे, त्यांची अपरिहार्यता आहे ती। अगदी बरोबर सर। उदय सर, आणखी अगदी महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडलात, आर्थिक शिस्त बिघडू शकते असं तज्ज्ञांनी यापूर्वीच इशारा दिलेला। आता 26 जुलैपर्यंत सरकारची पावलं कशी पडतायत ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही विविध मुद्द्यांवर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।